महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक निकाल आज समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळं अजित पवार गटाचा हा मोठा विजय मानला जातो. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी या निकालानंतर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. मी या निकालाला नम्रपणे स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडून देण्यात आली. निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानं आता शरद पवार गटाचं काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. निवडणूक आयोगानं याबाबतची महत्त्वाच्या सूचना शरद पवार गटाला दिल्यात. विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं सध्या शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळं शरद पवार गटाच्या आमदारांवर व्हीपच्या मुद्द्यावरून अपात्रतेच्या कारवाईचा प्रश्न उपस्थित होणार नाही आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी 28 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्यात.